कामकाजाचा दर्जा सुधारावा, गुणात्मक बदल व्हावा यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय असेल किंवा तुम्ही खूप अध्यक्ष महाराज यासाठी निर्देश देता। आता पुरवणी मागण्या मांडल्यानंतर आपला नियम आहे की कपात सूचनेचं उत्तर सदस्यांना 30 दिवसामध्ये प्राप्त व्हावं, हा आपला अधिकार आहे। मागच्याही अधिवेशनामध्ये लक्षवेधीची उत्तरं आली नाही म्हणून तुम्ही सुमोटो मुख्य सचिवांवर हक्कभंग मांडण्याच्या वेदनापूर्वक हृदयाने आपण घोषणा केली। अध्यक्ष महाराज हे उत्तर पाठवलंय 18 फरवरी 2026 ला मला कपात सूचनेचं उत्तर येत आहे। कोणती कपात सूचना? तर 16 मार्च 2022 ला जी मी कपात सूचना मांडली त्याचं उत्तर 18 फरवरी 2026 ला येत आहे। म्हणजे एक विधानसभा बदलली अध्यक्ष महाराज। जर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात विधान भवनात होणाऱ्या घटनांच्या संदर्भात गंभीरता नसेल, उदासीनता असेल, या कामकाजाबद्दल त्यांच्या मनात कोणती भीती नसेल तर अध्यक्ष महाराज या कामकाजाचा गुणात्मक दर्जा बदल घडवण्यासाठी तुम्ही हृदयापासून जे काम करतात अध्यक्ष महाराज त्याला काहीही उपयोग नाही। चिवताई चिवताई दार उघडसारखी ही कथा आहे, कापूस कोंड्यासारखी ही कथा आहे, अकबर बिरबलाच्या खिचडी सारखी कथा आहे। अध्यक्ष महाराज माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की आपण एक दुसऱ्या तरुण अध्यक्ष आहात, तुमच्या नेतृत्वामध्ये विधिमंडळाचा दर्जा हा गुणात्मक बदल व्हायचा असेल तर तुम्हाला समोरचा तो चांदीचा जो दंड आहे त्याचा उपयोग करावाच लागेल। माझी आग्रही विनंती आहे अध्यक्ष महाराज की 4 वर्षांनी कपात सूचनेचं उत्तर येतं, कोणाला घाबरायचंच नाही आहे का महाराष्ट्रात? आपल्याला अशा पद्धतीने उत्तर अपेक्षित आहेत का? अजूनही लक्षवेधीची उत्तर आली नाही अध्यक्ष महाराज, लक्षवेधीची उत्तरं आलेली नाही। मग आपल्याला कमीत कमी अशा काम चुकार कर्मचाऱ्यांना ठोको विधेयक 2026 पास करावं लागेल। आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की कपात सूचना दिली याची चौकशी करून आपल्याला 2 दिवसात अहवाल द्यावा आणि संबंधिताला जर तुम्ही निलंबित केलं, निलंबित विधेयकाचं नाव तरी संसदीय असावं अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय मी सुधीर भाऊंच्या मताशी पूर्ण सहमत आहे। सुधीर भाऊ नशीबवान आहे की त्यांना 4 वर्षात मिळालं। मी आमदार असताना एक अशा प्रकारची सूचना मांडली होती, त्याचं उत्तर मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्याकडे आलं आणि मी ते दिलं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी आपल्याला एक ऑडिट सिस्टीम तयार केली पाहिजे की एक एक जो काही विभाग असेल अतारांकित असतील किंवा जे काही वेगवेगळे जे आयुध आहेत याचे जे आश्वासन आहेत किंवा या संदर्भातली जी कारवाई करायची आहे त्याचं किती कुठल्या विभागाकडे पेंडिंग आहेत याची रेग्युलर माहिती जाणं, ती माहिती त्या मंत्र्याकडे जाणं, माझ्या ऑफिसला येणं, हे जर आपण केलं आणि मला असं वाटतं की शेवटी अधिवेशन नसलेल्या काळामध्ये विधानमंडळाचं हेच काम आहे, विधानमंडळाचं दुसरं काही काम नाही आहे। अधिवेशन नसताना विधानमंडळाने या विधानसभेत झालेल्या कामकाजाचं ट्रॅकिंग करणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि कमिट्यांचंही काम तेच आहे की कमिट्यांनी त्याच्या संदर्भातली पूर्ण कारवाई करणं। तर मला वाटतं की एकदा आपण याचा गांभीर्याने एकदा आपण स्वतः आढावा घेऊन आणि या संदर्भात आता टेक्नॉलॉजी इतकी चांगली झालेली आहे की सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रॅक करता येतील, याचा एक ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म हा आपण तयार करावा अशी आपल्याला विनंती आहे।